राष्ट्रीय अंतराळ दिन 2026च्या औचित्य साधत राजीव गांधी अभियांत्रिकी संशोधन व तंत्रज्ञान महाविद्यालयात अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानावर विशेष कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभाग, CSI विद्यार्थी शाखा आणि IIC सेल यांच्या संयुक्त विद्यमानं तसंच इस्रोच्या रिजनल रिमोट सेन्सिंग सेंटर नागपूर यांच्या सहकार्यानं झालेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना अंतराळ क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाची थेट तज्ज्ञांकडून माहिती मिळाली. उपग्रह तंत्रज्ञानापासून रिमोट सेन्सिंगपर्यंत विद्यार्थ्यांना ज्ञानाची नवी दिशा, भारतीय अंतराळ कार्यक्रमाची वाटचाल, उपग्रह तंत्रज्ञान, पृथ्वी निरीक्षण प्रणाली, रिमोट सेन्सिंगचे विविध उपयोग तसंच समाजहितासाठी अंतराळ तंत्रज्ञानाची भूमिका यावर इस्रोच्या तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केलं. यासोबतच अंतराळ संशोधन, विज्ञान तंत्रज्ञान आणि संबंधित क्षेत्रांमधील शिक्षण, रोजगार व करिअरच्या संधीबाबतही विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी तज्ज्ञांशी संवाद साधत विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचं निराकरण करून घेतलं. इस्रोच्या तज्ज्ञांची उपस्थिती, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरदार पटेल मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष विनोद दत्तात्रेय होते. प्राचार्य डॉक्टर अनिल झेड चिताडे, RRSCC नागपूरचे ग्रुप जनरल मॅनेजर डॉक्टर जी श्रीनिवास, डॉक्टर दारुकेश, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर साधना जैन, सायंटिस्ट SC सुशील कुमार, NRSC हैदराबादचे अधिकारी खतरमल ज्ञानेश्वर शंकर, सायंटिस्ट इंजिनियर SC चोकयागिरी साईचरण तसंच CSE विभाग प्रमुख डॉक्टर नितीन जानवे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर माधवी साडू यांनी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला, तर श्रावणी त्रिलोकवार व अल्विरा कुरेशी यांनी सूत्रसंचालन केलं. डॉक्टर अंजुम कुरेशी यांनी आभार मानलं. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या अंतराळ ज्ञानाविषयीची कुतूहलाला नवी दिशा मिळत भविष्यातील करिअरच्या संधींचं आकाश खुले झाले. अपना नॉलेज शेयरिंग कर रहे हैं. हमें बड़ा गर्व है कि हमारा जो महाविद्यालय है सर, ये साइंस की विजनरी आदरणीय राजीव गांधी जी के नाम से है. उनकी बड़ी रुचि थी साइंस और टेक्नोलॉजी के संदर्भ में, और एक अलग प्रकार की दिशा इस देश को देने का काम उन्होंने किया. तो ऐसा एसोसिएशन आज इस मौके पे स्पेशली उल्लेख करना चाहता हूँ. और आप सबके मार्गदर्शन के उपरांत बच्चे भी और शाम तक के सब आपका मार्गदर्शन लेने ही वाले हैं. तो मैं ये इस उद्घाटन कार्यक्रम के उपलक्ष्य में आप सबका फिर से एक बार हृदय से स्वागत. I'm very happy to be associated with the Chandrapur Rajiv Gandhi College now. The idea of celebrating National Space Day is to commemorate the historic soft landing of Chandrayaan 3 on South Pole of the Moon. It is essentially to carry forward that tempo and to build upon that. The students, suppose when Chandrayaan 4 happens, Chandrayaan 5 happens, the student need not remain as spectators. They should be a player in that. They should be actively contributing. There are plenty of opportunities. So Human Space Program offers a plethora of opportunities. So we invite the students and the faculty members to become part of India's space program so that we can take India much further and stronger. Thank you.